श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक हृदयापासून नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 24वा श्रीराम अंगद संवाद. ओम श्रीराम. हनुमंत म्हणतात की सीता मातेच्या शोधात खूप मोठा कालावधी गेला आहे. तिकडे प्रभू श्रीराम चिंतेत असतील, म्हणून आपण आता खूप वेगाने श्रीरामांकडे गेले पाहिजे. मग सर्वांनी उड्डाण घेतले व आकाशमार्गाने जाता जाता हनुमंत सांगतात की सीता मातेची खूपच दीन अवस्था आहे. हे सर्व प्रभू श्रीराम जाणतात, परंतु ते चेहऱ्यावर दाखवत नाहीत. सदा प्रसन्नमुख असतात. आणि अशा प्रकारे मग ही सर्व मंडळी जिथे श्रीराम आहेत तिथे येऊन पोहोचले आहेत. मग हनुमंत व ही सर्व मंडळी पाहून लक्ष्मण, सुग्रीव, अंगदासह सर्वच मंडळींना आनंदाचे भरते येऊन ते सर्वजण आनंदोत्सव साजरा करत आहेत. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या या अध्यात्म प्रवासात कधी कधी असे होते, असे काही आनंदाचे क्षण येतात की त्यावेळी साधकाचे अंतरंग विश्व आनंदाने न्हाऊन निघते. आता साधकाचा प्राण म्हणजेच हनुमंत विचार करतो की या शुद्धीकरण प्रक्रियेला म्हणजेच शोध मोहिमेला खूपच मोठा अवधी लागला आहे व माझे आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम माझी वाट पाहत असतील. शिवाय ज्या क्षणापासून ती परमशांती म्हणजेच सीतामाता ढळली आहे किंवा तिने तिचे स्थान सोडले आहे, त्या क्षणापासून तिची स्थिती काय आहे ते आत्मस्वरूप सद्गुरू जाणत आहेत, परंतु ते कोणासमोर निवेदन करू शकत नाहीत. म्हणून मग तो प्राण आता वायुवेगाने आकाशमार्गे सद्गुरूंच्या समोर सर्व मंडळींसह उपस्थित होतो. त्या प्राणाला पाहून मग जीवासह दिव्यमन, चित्त, अहम, सत्कर्मादी सर्व नाडीगण व पेशी समूह म्हणजेच सुग्रीव, लक्ष्मण, नळ, नीळ, जांबवंत, अंगदासह सर्व वानरसेना आनंदाने बेहोश होतात. आता आपण या कथेचा थोडक्यात मतितार्थ पाहूया. इथे हनुमंत म्हणतात की सीता मातेचा शोध घेण्यासाठी खूप वेळ गेला. तिकडे श्रीराम चिंतेत असतील, आपण तिथे लवकर पोहोचलो पाहिजे. आणि हनुमंतांना हे सूक्ष्मपणाने आता कळलं की सीता मातेची फार दयनीय अवस्था आहे. हे हनुमंतांनी आता प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा हनुमंतांच्या लक्षात येतं. परंतु हनुमंतांना आता हे कळतं की ही सीता मातेची दयनीय अवस्था श्रीराम केव्हापासून जाणत आहेत, परंतु ते चेहऱ्यावर कधी दाखवत नाहीत. ते हसतमुख असतात. ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे पुढे साधकाच्या दृष्टीने सुद्धा. आणि मग ती सर्व मंडळी उड्डाण घेतात व आकाशमार्गे श्रीरामाजवळ येऊन पोहोचतात. श्रीरामांना ही सगळी मंडळी पाहून श्रीराम, लक्ष्मण आणि या सर्वच मंडळींना सगळेजण एकत्र आल्यामुळे खूप मोठा आनंद होतो. ते आनंदोत्सव साजरा करतायत. आता साधकाच्या दृष्टीने पाहिलं तर साधकाच्या अध्यात्म प्रवासात कधी कधी असे आनंदाचे क्षण येतात, कधी कधी की त्याचं अंतरंग विश्व आनंदाने न्हाऊन निघतं. आणि
साधकाचा प्राण हा असा विचार करतो. आता याविषयी आपण थोडं पाहूया पुढे. परंतु साधकाचा प्राण असा विचार करतो की या शुद्धीकरण प्रक्रियेला खूप वेळ लागला आणि खूप वेळ लागतो. खूप चांगल्या दर्जाचा साधक असला तरी ह्या शुद्धीकरण प्रक्रियेला खूप वेळ लागतो. किंवा काही काही उदाहरणं, आता जे खऱ्या अर्थाने साधना करतात, खऱ्या अर्थाने अध्यात्म करतात, खऱ्या अर्थाने भक्ती करतात, त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल काय, की काही लोकांना फार वेगाने आत्म्याचा साक्षात्कार, ईश्वर दर्शन होऊन जातं. मग त्यांना प्रश्न पडतो की बाबा हे कसं काय झालं? मी किती वर्षापासून साधना करतोय, भक्ती करतोय, परंतु माझं अजून मला साधे अनुभवसुद्धा येत नाहीत आध्यात्मिक. आणि ह्या व्यक्तीला कसं झालं? तर इथे एक महत्त्वाची गोष्ट आपण विसरतो, की जरी त्या व्यक्तीला खूप लवकर ईश्वर प्राप्ती झाली असेल किंवा ईश्वराच्या जवळ गेला असेल किंवा आत्म्याच्या जवळ गेला असेल, तर हे लक्षात घ्यायचं असतं की त्याची मागच्या जन्मात खूप मोठी साधना झालेली असते, म्हणून या जन्मात त्याला लवकर प्राप्ती होते. आपली झाली नसेल, मग म्हणून आपण चिंता करायची नाही ना. आपल्याला साधना करून पूर्ण शुद्धीकरण झाल्याशिवाय आत्मदर्शन होणार नाही, ही खूणगाठ कधी सोडायची नाही. आणि असं जेव्हा होतं तेव्हा त्याच्या अंतरंगामध्ये आनंदाला उधाण येतं. आणि मग तो विचार करतो की बाबा आता आपण आपल्या सद्गुरूंच्यापर्यंत लवकर पोहोचलं पाहिजे. आता इथे अतिशय, आता आपण पुढच्या या गोष्टी थांबू, परंतु इथे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे काय, की तो साधक तर सद्गुरूंच्या जवळच असतो आणि तरी तो काय म्हणतो की मी आता सद्गुरू तिकडे चिंतित असतील, मी लवकर पोचलं पाहिजे. असं कसं काय बरं? कारण पहा, तो साधना करत असतो, सद्गुरूंच्या जवळ असतो, जरी नसला तरी सतत सद्गुरूंच्या भेटीला जात येत असतो, तरी तो आत्ता असं म्हणतोय की मला माझ्या सद्गुरूंकडे गेलं पाहिजे, ते चिंतित असतील. हे असं का? कारण आत्ता त्याच्या लक्षात येतं, जसं कथेमध्ये आपण पाहिलं की हनुमंतांच्या आत्ता लक्षात येतं की सीतामातांची दयनीय अवस्था त्यांनी पाहिली आहे, परंतु ही श्रीरामांना अगोदरच माहिती आहे. तसं साधकाला जोपर्यंत शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत आत्मदर्शन होत नाही, सद्गुरूंचं खरं स्वरूप तोपर्यंत कळत नाही. सद्गुरूंच्या जवळ असूनही किंवा सद्गुरूंना सतत भेटत असूनही सद्गुरूंचं खरं स्वरूप त्या साधकाला कळत नाही. साधक फक्त सद्गुरूंचा देह पाहतो, त्यांचा उपदेश ऐकतो, त्यांच्या चैतन्याच्या संपर्कात जातो, परंतु खरं सद्गुरूंचं स्वरूप तोपर्यंत कळत नाही किंवा ईश्वराचं खरं स्वरूप तोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत त्याच्या अंतरंगात संपूर्ण शुद्धी होत नाही तोपर्यंत जवळ असूनही खरं स्वरूप कळत नाही, ईश्वराच्या मना किंवा सद्गुरूंच्या मना. यासाठी आपण छोटंसं एक उदाहरण पाहू. नामदेव महाराज लहानपणीच, म्हणजे एक दिवशी दामोजी पंत घरी नव्हते, त्यांनी सांगून दिलं की मंदिरात जाऊन पांडुरंगाला नैवेद्य दाखव. हे गेले, नैवेद्य दाखवला. आता ती मूर्ती ना, तर ती मूर्ती नैवेद्य खाईना. मग त्यांनी तिथे अट्टहास धरला, अरे माझे वडील दररोज घेऊन येतात तेव्हा तू खातोस आणि आज का खात नाहीस, तुला खावं लागेल. म्हणजे हे हे निरागसपणा, अतिशय निरागसपणा. आणि पांडुरंगाला त्याला साथ देतो, पांडुरंग त्या मूर्तीत अवतरित होतात, तो नैवेद्य खातात, असं नेहमी व्हायला लागलं. परंतु ईश्वराच्या किंवा सद्गुरूंच्या हे लक्षात येतं की हे आस्याने याला माझं खरं स्वरूप कळणार नाही. मग त्यासाठी ते काय करतात, वाळवंटामध्ये संत मंडळींचा सत्संग भरलेला असतो. आषाढी एकादशीला असं धरून चालू आहे आपण सगळे, नामदेव, ज्ञानदेव, मुक्ताई, गोरा कुंभार, त्या काळीचे जे संत होते ना, त्यांचा सत्संग भरलेला असतो. तेव्हा पांडुरंग नामदेवाला म्हणतात की नामा तू जा आणि त्यांच्या सत्संगात सहभागी हो. तो जातो. आता तिथे ते जे त्यांची ज्ञानाची चर्चा चाललेली असते हे नामदेवांच्या काय लक्षात येत नाही. नामदेव म्हणतात हे कसले भक्त आहे, काय बोलतायत, काय कळत नाही, ते निघून येतात. ते पांडुरंग विचारतात नामदेवाला की बाबा
तू का आलास? म्हणे काय देवा तू मला तिथं पाठवलंस? ते काय गप्पा मारतायत, काय बोलतायत, मला काही कळत नाही. असले कुठे तुझे भक्त असतात का? तरी पांडुरंग म्हणतात की अरे नामा, ते कशाविषयी बोलत होते हे तरी सांग. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, गाती प्रकाशाचे गाणे आम्हा ते ओंगळवाणे वाटत असे. म्हणजे ते प्रकाशाचे गाणे, म्हणजे प्रकाश या ज्ञानाच्या हे उच्च स्तर याच्यावर ते बोलतात. मला ते काय समजत नाही म्हणून माझं मी निघून आलो. आणि मग देवाच्या लक्षात येतं की याला माझं खरं स्वरूप समजलेलं नाही. आणि मग ते नामदेवाला, औंढ्या नागनाथाला खेचर स्वामींकडे पाठवतात. तिथे गेल्यावर खेचर स्वामी त्या औंढ्या नागनाथाच्या, शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेले असतात. खूप वयस्कर रूप त्यांनी धारण केलेलं असतं. नामदेव ते पाहतात. नामदेव म्हणतात देवाला पण काही कळत नाही, असल्या माणसाकडं मला पाठवले ज्याचे पाय पिंडीवर देवाच्या डोक्यावर आहे. हा माणूस मला काय ज्ञान देणार? तरी नामदेव म्हणतात की बाबा तुम्ही काय करता, हे तुम्ही देवाच्या डोक्यावर पाय ठेवले. तर ते विसोबा खेचर म्हणतात की अरे मी खूप वयस्कर झालो आहे, मला काही कळालं नाही. तू एक काम कर, माझे पाय उचलून जिथे देव नाही ना अशा ठिकाणी ठेव. नामदेवांना वाटलं ठीक आहे, वयस्कर आहे. त्यांनी ते पाय उचलले आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवले. तिथे पिंडी तयार, पिंडीवरच पाय असे संपूर्ण गोलाकार फिरले, सगळ्या ठिकाणी पिंड तयार. मग नामदेव महाराजांना शॉक बसतो की अरे ही वेगळी काहीतरी गोष्ट आहे. आणि मग नामदेव महाराज शरण जातात. विसोबा खेचर त्यांचे सद्गुरू होतात. मग ते त्यांना गुरुप्रणित साधना देतात. मग नामदेव गुरुप्रणित साधना करतात. नामदेवांचं संपूर्ण शुद्धीकरण होतं. आणि मग एक दिवशी पांडुरंग अशाच आषाढी एकादशीच्या वाळवंटात नामदेवची परीक्षा घेतात की कुत्र्याचं रूप धारण करतात आणि नामदेवच्या समोरून पळतात. नामदेव ते ओळखतात, नामदेव ते रूप ओळखतात आणि त्याच्या मागे धांबतात. ही रोटी धर. ते रोटी त्याच्या तोंडात देतात आणि ते कुत्रा पुढे पळत धावायला लागतो. परत नामदेव पुन्हा त्याच्या मागे पळतात. अरे थांब, ती कोरडी रोटी नको, त्याला तूप लावू दे. तात्पर्य काय? नामदेव पांडुरंगांच्या सोबत राहत होते. त्यांना दर्शन पांडुरंग त्यांना दर्शन द्यायचा, खायचा नाही होते ना. परंतु खरं स्वरूप कळालं होतं का? नाही. म्हणजेच सद्गुरूच्या जवळ राहून सुद्धा साधकाला खरं स्वरूप कळत नाही. ते केव्हा कळतं? गुरुप्रणित साधना किंवा भक्ती करून जेव्हा अंतरंगातली सगळी शुद्धी होते तेव्हा ईश्वराचं, सद्गुरूचं खरं स्वरूप कळतं. त्याचं ते चैतन्यमय, ते प्रकाशमय ते स्वरूप कळतं. नामदेव नंतर महाराज काय म्हणतात की परेहून परते घर, तेथे राहून निरंतर. म्हणजे ही जी अवस्था आहे ती कधी आली? आणि अगोदर काय म्हणत होते की गाती प्रकाशाचे गाणे आम्हा ते ओंगळवाणी वाटत असे. तेच नामदेव परत काय म्हणतात, म्हणजे हा हा खूप मोठा फरक आहे. इथे हनुमंतांच्या कधी लक्षात आले? त्यांनी जेव्हा सीतामातांना प्रत्यक्ष पाहिलं, त्यांची ती अवस्था, आणि मग त्यांच्या लक्षात आलं अरे हे श्रीरामांना अगोदरच माहिती होतं, पण मला कधी कळालं? आत्ता कळालं. तसंच आता हनुमंतही ते श्रेष्ठच होते, त्यांना ते कळतच होतं. परंतु हे आपल्यासाठी काय? आपण ईश्वराच्या जातो ना, आपण सगळीकडे जातो, तीर्थयात्रा सगळीकडे भेटतो, पण आपल्याला ईश्वराचं खरं स्वरूप कळतं का? किंवा आपण आपल्या ज्यांना सद्गुरू असतील, सद्गुरूंच्या भेटीला जातो, त्यांच्या दर्शन घेतो, त्यांच्या देहाचे पाया पडतो, सेवा करतो, भक्ती करतो, पण आपल्याला सद्गुरूंचं खरं स्वरूप कळतं का? हे ज्यानं त्यानं पाहावं आपल्या अंतरंगात शिरून. आणि ते केव्हा कळेल? तेव्हा ते केव्हा कळतं याचा विचार करावा आणि त्यानुसार पुढे साधना करावी. एवढं जरी कळालं ना तरी मनुष्य आपल्या साधनेत कधीही म्हणजे खोटेपणा करणार नाही, चूक करणार नाही, सतत तळमळीने साधना आणि भक्ती करेल. हे एवढं जरी कळालं तरी मला वाटतं खूप मोठं आहे. तळमळ असेल तर सद्गुरू हे त्याला कळवून देतात. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. ओम श्री रामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.